नमस्कार मित्रांनो, कालच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मी हा व्हिडिओ बनवत आहे। काल जी घटना घडली की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या ठिकाणी 23 डिसेंबर 2023 ला 4 डिसेंबर 2023 ला जे अनावरण झालं, त्या अनावरणाला केवळ 8 महिने 22 दिवस उरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला। ही खरं म्हणजे खूप लज्जास्पद गोष्ट आहे, खूप म्हणजे अपमानास्पद गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे की प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने प्रतिमा आहे, त्यांचा आदर आहे, रिस्पेक्ट आहे, आज त्याच महाराजांचा पुतळा फक्त 8 महिन्यानंतर कोसळतो, ही मात्र खूप अपमानास्पद गोष्ट आहे। तर आज त्याच गोष्टीविषयी आपण जाणून घेणार आहोत की हा पुतळा कोसळला कसा, किंवा त्या पुतळ्यासाठी किती निधी खर्च झाला, किंवा तो पुतळा किती फूट होता। त्या पुतळ्याची पूर्ण उंची होती 43 फूट। एकूण उंची जी होती ना पुतळ्याची, ही पूर्णपणे 43 फुटाची होती। आणि त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपल्याला पूर्णपणे खर्च सरकारने मंजूर केला होता। तो खर्च होता टोटल 5 कोटी रुपये। इथे लिहिलं असेल, टोटल किती खर्च झाला होता? टोटल 5 कोटी रुपये खर्च आपण त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी केला होता। आता प्रश्न हा पडतो, फक्त 8 महिन्यात आपण 5 कोटीवरती पाणी घातलंय। या ठिकाणी पैशाचा विषय नाहीये, परंतु गोष्ट वाईट या गोष्टीचं वाटतंय की महाराजांचा पुतळा तुम्ही इतका निकृष्ट दर्जाचा बनवला कसा। सध्याचं जे विद्यमान सरकार आहे, त्या सरकारच्या वेळेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं होतं, म्हणून नरेंद्र मोदींना झालेली होती घाई कशाची, पटकन पुतळ्याचं अनावरण करायचे आणि मतांचं गाठोडं स्वतः बांधून घ्यायची। तसं झालं नाही, तो भाग वेगळा आहे। परंतु जर तुम्ही फक्त 8 महिन्याच्या व्हॅलिडिटीसाठी 5 कोटी रुपये खर्च करत असाल तर हे छत्रपतींना कदापि मान्य नाही। तुम्ही जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे। हा पैसा तुम्ही त्या ठाण्याच्या कॉन्ट्रॅक्टरला जे काही तुम्ही त्याप्रमाणे हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्याने का स्वतःच्या घरातले पैसे टाकले का ज्यांनी अनावरण केलं त्यांच्या खिशातला पैसा होता? हा सगळा पैसा गरीब जनतेचा होता। गरीब जनतेचा केलेल्या नोकरीच्या 8 घंटे ड्युटीच्या टॅक्स मधला हा पैसा होता। शेतकऱ्यांचा, गरीब मायबापांचा, गरीब लोकांचा हा पैसा होता, बरोबर। आणि तुम्ही सरळ 5 कोटी रुपये 8 दिवसामध्ये 8 महिन्यामध्ये जिकडे तिकडं करून टाकले। जाऊ द्या, ठीक आहे, काही हरकत नाही, ते 5 कोटी केले तर आपला देश महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, परंतु महाराजांचा पुतळा कोसळतो ही मात्र आमच्यासाठी खूप मोठी अपमानास्पद गोष्ट आहे। त्यासाठी मी विद्यमान सरकार आणि महाविकास आघाडी सरकार असो किंवा सध्याचं सरकार असो, या दोन्ही सरकारला जबाबदार धरेल का? कारण त्यांनी काय केलं माहिती का, महाराजांचा पुतळा दिसला त्यांना आयती चपाती भेटली की काय महाराजांचा पुतळा कोसळला, महाराजांचा पुतळा कोसळला। तुमच्या काळात कोणते महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं नाही, याचं देखील तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। म्हणून मी केवळ एकमेव विद्यमान सरकारला यासाठी जबाबदार धरत नाही, तर होऊन गेलेलं सरकारला सुद्धा यासाठी मी जबाबदार धरत आहे। अजून एक गोष्ट लक्षात घेतली का आपण, की काय झालं तर शिल्पकारावरती गुन्हा दाखल केला। आता ज्या वेळेस पुतळ्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस बांधकाम विभागाने त्याची क्वालिटी, दर्जा चेक केला का? नाही, त्यावेळेस चेक केला नाही। आणि त्यावेळेस आता पुतळा कोसळला म्हणून उगा नावाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला वेडा बनवता तुम्ही शिल्पकारावरती गुन्हा दाखल करून। आणि शिल्पकाराने स्वतः त्यावेळेस उत्तर दिलेलं होतं की 6 महिन्यात ही गोष्ट होणं अशक्य आहे। त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर दबाव आणला कशासाठी, तर तुम्हाला फक्त निवडणुकाचं बिगुल वाजवायचं होतं। निवडणुका आल्या होत्या म्हणून तुम्हाला मतदान फक्त घशात घालायचं होतं। या गोष्टी तुम्ही करण्यासाठी पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासोबत राजकारण केले गेलेलं आहे। आणि राजकारण महाराजांसोबत पहिल्या पंचक्रोशीपासून चालू आहे। ज्यावेळेस बीजेपीची सत्ता आलेली होती त्यावेळेस महाराजांचं अरबी समुद्रात त्यांनी त्या जागेवरती जाऊन उद्घाटन केलं, परंतु अजून तिथं 1 रुपयाचं देखील काम झालेलं नाही, परंतु अर्धा पैसा मात्र खर्च झालेला आहे। हे न्यूज आहे, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे महाराजांचा वापर फक्त आणि फक्त केवळ राजकारणासाठी होतोय का, हा प्रश्न मला आज पडायला लागला। हा प्रश्न मी महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही, अख्ख्या भारतातल्या जनतेला विचारतोय। या राजकारण्यांनी फक्त स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी केवळ महाराजांचा वापर करून घेत आहे। पैसे किती कुठेही खर्च होत आहे, काही घेणं देणं नाही। आणि या गरीब जनता सुद्धा आज तुम्हाला प्रश्न विचारायला धास्तवत नाही का, कारण की तुम्ही त्यांच्यावरती गुंडागर्दी आणि दादागिरीचे राज करून तुम्ही स्वतःच्या खुर्च्या वाचवत आहात, हे लक्षात असू द्या। आता मुख्यमंत्री सीएम साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की ताशी 45 किमी वाहणारी जी खारट हवा आहे समुद्रावरची, ती हवा तो पुतळा सहन करू शकला नाही, म्हणून तो पुतळा कोसळला। अरे सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे ना, हा अख्ख्या समुद्रात बांधलेला आहे। 400 वर्षापासून समुद्राचा लाट हाताला येऊन झळकताय, तरी सुद्धा त्याचं दगड सुद्धा गेला नाही अजून का, कारण कामामध्ये तेवढी इमानदारी होती, कामात तेवढं इमान होतं। परंतु आताची जर परिस्थिती पाहिली ना आपण, फक्त हवेना पुतळा कोसळतो, तो पण महाराजांचा। ही काय दुर्दैवाची गोष्ट नाहीये का? मग तुम्ही क्वालिटी कुठे गेली तुमची, आता जे टेक्निकल युग कुठे गेलं तुमच्या त्यावेळेस या गोष्टी लक्षात नाही आल्या? या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आहेत, परंतु तुम्हाला फक्त महाराजांविषयी इमान नाही तर मतदानाविषयी इमान हे लक्षात असू दे।
आजच्या या विद्यमान सरकारला असू दे किंवा झालेल्या सरकारला असू दे, आम्ही कोणत्याही एका वैयक्तिक पक्षाला नाव ठेवत नाही, परंतु राजगादीवर बसलेले जे लोक आहेत त्यांना माझं खडकाडून सांगणं आहे की तुम्ही महाराजांच्या नावावर राजकारण करणं बंद करा. अरे महाराजांच्या वंशातले लोक म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा कोथळा बाहेर काढला ज्यावेळेस वाघ नख आली होती, त्यांचं स्टेटमेंट आहे. काय तुम्ही महाराजांचे वंशज आहात का, हा प्रश्न मला पडतो. म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराजांचं चरित्र, महाराजांचा अभ्यास या राजकारण्याला बिलकुल नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून राजकारण करायचं आणि त्या दृष्टीवर आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण साधारण माणसाला लक्षात येतात, परंतु तुमच्या या पदावर बसलेल्या राजकारण्याला या गोष्टी का कळत नाही, हा माझा मुद्दा आहे. म्हणजे या राजकारण्यांनी एवढं लज्जास्पद राजकारण करून ठेवलेलं आहे की आता माझ्याकडे शब्द नाही. म्हणून एवढं बोलून थांबतो आणि धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.